पाहायला भेटतोय प्रदोष नॉन स्ट्राईकला पाहायला भेटला तर रत्नेश तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजीवर नीरज सज्ज झालाय. जे मैदानाच्या बाहेर आमचे मित्र प्रॅक्टिस करतायत, लहान मुलं खेळत आहेत, आपल्याला विनंती असेल थोडं हळू खेळायचंय. मैदानात बॉल येऊन देऊ नका, कुठल्याही प्रकारे क्रीडा स्पर्धेमध्ये अडथळा येऊन देऊ नका. यावेळेस पहिला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला भेटला, परंतु पंच दंडित करतील गोलंदाजाला. स्वैर चेंडूने मात्र धावफलकाला सुरुवात होते. 18 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांमध्ये. पहिलाच चांगला फटका पाहायला भेटला, अंपायरला जरूर लागला, परंतु वेगवान फटका पाहायला भेटला. प्रदोषच्या बॅटमधनं पहिला चौकार, जबरदस्त फटका, 4 धावांसाठी. चांगली सुरुवात पाहायला भेटली एकता बॉईजच्या माध्यमातून. यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरची एक्स्ट्राची धाव, एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिला तर 6 धावा, 1 चेंडू 6 धावा. यावेळेस आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला भेटला प्रदोष यांच्या बॅटमधनं. आणखीन एक चौकार, चेंडू जातोय सीमारेषा पार, धाव मिळतील 4.
हॅलो ठीक. यावेळेला पाहिला तर आणखीन एक अवंतरची धाव, एक एक्स्ट्राची रन. स्कोर जर पाहिला तर आतापर्यंत 16 धावा झाल्यात. आकाश गुरव बल्ली येतोय बॉलिंग साठी. यावेळेस काहीतरी वेगळ्या खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु शेराचा वेध घेतला चेंडूने. डॉट चेंडू होतोय. चांगली सुरुवात पाहायला भेटली प्रदोषच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहिला तर पहिल्या दोन्ही चेंडूवर 2 चौकार आले. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला भेटला. एक जबरदस्त फटका प्रदोषच्या बॅटमधनं. तिसरा चौकार. जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघ. आपल्याला विनंती असेल 4 षटकांसाठी आपल्याला 18 मिनिटांत अवधी दिला जाईल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. चांगला कमबॅक पाहायला भेटला. आकाशच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. मिलिंद सर विनंती असेल थोडंसं बाजूला उभं राहायचं कॅमेऱ्यापासून. श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आसिफा असतील, शैलेश पाटील, पराग पाटील, श्रीसाई स्पोर्ट्सची पूर्ण टीम आणि मॉडर्न क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून चौथ्या पर्वात ही क्रीडा स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते. नवीन फलंदाज बॅटिंगला स्ट्राईकला बघू शकतो आपण विवेक यांना. चांगला चेंडू पाहायला भेटला. या अगोदरचा जर पाहिला तर अर्धा विकेटवर येऊन मात्र थांबवलं प्रदोष यांना. चांगली बॅटिंग करत होते आपल्या संघासाठी. यावेळेस खराब चेंडू पाहायला भेटला. वाईट +1 अशा एक्स्ट्राच्या 2 धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. चांगला चेंडू पाहायला भेटलेला. यावेळी देखील कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. टॅपचा फटका पाहायला भेटला. तिथे धाव भेटेल 1. सुरुवात चांगली होती, परंतु तदनंतर गोलंदाजांनी मात्र रोख लावला धावांवर. यावेळेस जबरदस्त फटका पाहायला भेटला कव्हरच्या दिशेने. विवेकच्या बॅटमधनं येतोय खणखणीत चौकार. स्कोर जर पाहिला तर 2 षटक समाप्ती अखेर 27 धावा 1 गडी बाद. घेऊ नका दोन्ही संघ.
पॉवर प्ले घेतलाय का? घनश्याम शिंदे, वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीवर अंडरम क्रिकेट 18 ते 20 वर्ष ज्या खेळाडूने गाजवलंय तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. घनश्याम शिंदे अर्थातच पप्पू. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू पप्पू याचा, त्याला मात्र पाठवलंय कव्हरच्या दिशेने. तिकडे थोडी मिसफील्ड पाहायला भेटली परंतु धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिला तर पहिल्या 2 षटकात 27 धावा होत्या आणि यावेळेला एक धाव 28. चांगला चेंडू पाहायला भेटला, हवेत आहे आणि विकेटचं पतन होत आहे. विवेकला मैदान सोडावं लागेल. अनुभव आहे घनश्याम यांच्याकडे आणि तोच अनुभव दाखवत असताना एज घेतली आणि विकेटचं पतन होत आहे. बॅटिंग साठी येतोय मार्क. डावखोऱ्याचा मार्क स्ट्राईकला पाहायला भेटतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला फटका आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलंय. एका धावेसाठी स्कोर पुढे जाईल. यावेळेस जर पाहिलं तर अवंत रेक्षाची धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 30 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज घनश्याम शिंदे यांचं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. हा रूम देत नाहीयेत. अख्खू टप्प्याचे चेंडू पाहायला भेटले. अँगलने चेंडू आत येतोय. मारणं थोडस कठीण फलंदाजांना होतंय. यावेळेस पडल्यानंतर चेंडूने जास्त बळण घेतलं आणि पंच मात्र दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरची एक एक्स्ट्राची धाव. 4 चेंडू झाले, अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू पाहायला भेटला घनश्याम याचा परंतु तेवढाच कलात्मक फटका. एका धावेसाठी 33 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला भेटला परंतु हलक्या हाताने खेळून काढला त्याला. थर्डमॅनच्या दिशेने धाव भेटेल. एक धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. 34 धावा. 3 षटक समाप्ती अखेर 34 धावा. 15 मिनिटं झालेत. अजून देखील 3 मिनिटांचा वेळ आपल्याकडे.
चला प्रॅक्टिस अलाउड नाहीये सुशांत. पंच मात्र कळवतील की पॉवर प्ले असेल, बॅटिंग पॉवर प्ले. चौतीस धावा झाल्यात, 3 षटक समाप्ती अखेर. गोलंदाजीवर वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर घेऊन सुशांत सज्ज झालेत. पहिलाच बॉल आणि त्याला आम्ही स्पीड पाहायला भेटली पप्पूच्या माध्यमातून. धाव भेटतील 4, येतोय चौकार. बॅटर रत्नेश यांच्या माध्यमातून त्यांना देखील माहिती आहे यावेळेस थोडासा चेंडू बाहेर टाकायचा प्रयत्न होता. अवंतरचा चेंडू जरूर असेल परंतु स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट देखील जातोय. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर चांगला फटका पाहायला भेटलेला. थोडासा सुपला स्टाईल फटका होता 4 धावांसाठी. त्यानंतर थोडीशी लालच पाहायला भेटली बॅटरच्या माध्यमातून. पुढे सरसावले होते आणि अर्ध्या विकेटवर येऊन थांबले. चांगला कमबॅक म्हणता येईल सुशांतच्या माध्यमातून. यावेळेस चांगला रिव्हर्स फटका पाहायला भेटला. तेवढाच चांगला थ्रो, चांगला फटका पाहायला भेटला रोहनच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानात आलेत बॅटिंग साठी. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन पाहायला भेटतंय. आकाश गुरव बल्लीच्या माध्यमातून यशीच्या लगोलग मागे पाहायला भेटतंय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. यावेळेस पंचदंडित करतील पुन्हा एकदा गोलंदाजाला. अवंतर 101 धाव, एका धावने स्कोर पुढे जातोय. 41 धावा. मोठा फटका, जबरदस्त फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं तिकडे फिल्डरच्या माध्यमातून. एक धाव भेटेल, एका धावने स्कोर पुढे जातोय. 42 धावा. यावेळेस चांगला चेंडू अखूट टप्प्याचा होता. बॅटची मात्र एज लागली आणि कोणतीही चुकी करत नाही यशीच्या बागे आकाश. फलंदाज होतोय बाद.
बॅटर मैदानात येतोय. स्ट्राईकला बघू शकतो आपण देवायाला. यावेळेस पाहिलं तर भरपूरच वाईडिश लाईन आणि लेन पाहायला भेटली सुशांत यांच्या माध्यमातून. वाईटची एक एक्स्ट्राची धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता बॉक्स आउटच्या रूपात फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बॅटिंगला येतो हेमंत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज घनश्याम शिंदे पप्पू मॅन फ्रॉम लाल डोंगर चेंबूर. स्ट्राईकला बघू शकतो आपण मार्कला. नॉन स्ट्राईकला नुकताच बॅटिंगला आलेला हेमंत. स्कोर पाहिला तर 43 धावा झाल्यात. 4 षटक समाप्ती अखेर 43 धावा. चांगला स्कोर आहे परंतु अजून देखील रन करावेच लागतील. पहिला चेंडू पप्पू यांचा अवांतरची एक एक्स्ट्राची धाव. एका धावाने स्कोर पुढे जाईल 44. यावेळेस देखील चांगला जज पाहायला भेटला. मार्कच्या माध्यमातून सलगचा दुसरा अवांतरचा चेंडू पाहायला भेटतोय घनश्याम यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला प्रयत्न सुरू होता तिकडे सुशांतच्या माध्यमातून परंतु पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. वेल फिल्डिंग. एकच धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल 46 धावा. नक्कीच जर एका दुसरा चौकार जर आला तर नक्की मॅच मध्ये रंगत देखील वाढताना दिसेल. 55-56 धावा देखील चांगला टार्गेट म्हणता येईल. ओहो जबरदस्त फटका पाहायला भेटला हेमंत यांच्या बॅटमधनं. एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटली. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका पाहायला भेटला हेमंत यांच्या बॅटमधनं. विरारचे खेळाडू आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा लांब पिचिंग पाहायला भेटली बॅट पासून. डॉट चेंडूची सांगता होते. विरारचं वेगळं क्रिकेट आहे. तिथे मात्र तुम्हाला स्टेप आउट जर पुढे आले तर मात्र तो डॉट चेंडू असतो. जागेवरून खेळावं लागतं. त्याचा मात्र फायदा घेत असताना हेमंत या वेळेला संयम दाखवला. एक धाव येईल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 51 धावा झाल्यात आणि बॉल जर पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकात घनश्याम शिंदे इन ऍक्शन. तर बॅटिंग साठी डावकोऱ्याचा मार्क. यावेळेस पुढे स्टेप आउट झालेले. पंचांकडे अपील केली जाते.
वाईसाठी इकडे रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. हॅलो, निर्धाव चेंडू असेल, वाईट पण नाही आणि आउट देखील नसेल. स्कोर पहिला तर 51 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू पाहायला भेटतोय घनश्याम यांच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटला. आकाश गुरव बल्ली यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जबरदस्त चेंडू पाहायला भेटला घनश्याम शिंदेच्या माध्यमातून. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची शांत होते. स्कोर पाहिला तर 51 धावांवर स्थिर आहे आणि 52 धावांची गरज विजयासाठी.
पहिलाच बॉल, त्याला मात्र कलात्मक फटका पाहायला भेटला. आकाशच्या बॅट मधनं चेंडू जात पाहायला भेटली. आकाश गुरव बल्लीच्या माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धा मात्र बल्लीने आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवले. रिव्ह्यू असेल रनआउट साठी पंचांच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच जितेंद्र कदम सर, विनंती असेल आपल्याला आपण मंचावर यायचं. जितेंद्र कदम सर, जितू सर विनंती असेल मंचावर या. हॅलो, नॉट आउट असेल आणि स्कोर पाहिला तर 2 एक्स्ट्रा धावांनी पुढे जाईल. वाईट +1 अशा 2 धावांनी स्कोर पुढे जातोय. एक चेंडू आणि 6 धावा. चांगला फटका पाहायला भेटला, जबरदस्त फटका राजन प्रजापतीच्या बॅट मधनं येतोय चौकार. 4 धावांसाठी हा फटका पाहायला भेटला. परिस्थिती पाहिली तर सेम आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलं तर 2 चेंडू आणि 10 धावा होत्या. त्याच्यानंतर मॅच वर थोडीशी पकड निर्माण केली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला देवा यांच्या माध्यमातून. पडल्यानंतर थोडासा स्पीड झाला चेंडू, त्यामुळेच हा डॉट चेंडू येतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला, जबरदस्त पिचिंग पाहायला भेटली गोलंदाज देवाच्या माध्यमातून. थोडासा दूर ठेवला जातोय चेंडू बॅटर पासून. यावेळेस मात्र दंडित करतील गोलंदाजाला पंच. येते अवांतर एक्स्ट्राची 1 धाव. 1 धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर पाहिला तर 4 चेंडू आणि 11 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगती पदावर असताना गोलंदाज देवा. पहिले 2 चेंडू जरूर खराब होते, परंतु तदनंतर चांगला कमबॅक केला. यावेळेस चांगला चेंडू रोखून ठेवला फटका खेळण्यापासून बॅटरला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील
आपल्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला भेटला. डॉट चेंडूने मात्र सांता करता या चेंडूची. पुढे स्टेप आउट झाले. तेवढाच चांगला फटका आणि तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण. जबरदस्त कमबॅक पाहायला भेटला देवाच्या माध्यमातून. पहिलं षटक ऑफ द अखेर. स्कोर पाहिला तर 11 धावा बिनगडी बाद. 52 धावांचा पाठलाग करत असताना अधिराज सत्यविनायक कामोडे संघ संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर मयूर पाटील मॅन फ्रॉम नालासोपारा. पहिल्या षटकात पाहिली तर चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला भेटलं देवा यांच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू जरूर खराब होते. पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं तर 10 धावा आल्या आणि त्यानंतर ओव्हर कंप्लीट केली ती मात्र फक्त 11 धावांसाठी ओव्हर पाहायला भेटली. बाकीच्या 4 चेंडूवर 1 धाव आली. यावेळेस मोठा फटका आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं तिकडे. क्षेत्ररक्षक रोहनच्या माध्यमातून. आमच्या विक्रोळीचे खेळाडू आहे रोहन. खूप चांगला फिल्डिंग एफर्ट्स पाहायला भेटले तिकडे. जरूर 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी रोहनने. फिल्डिंग देखील तितकंच महत्वाचं. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला भेटला राजनच्या बॅट मधनं. कॅच जरूर सुटली परंतु मॅच सुटेल का हे मात्र प्रश्नचिन्ह असेल. एक जबरदस्त फटका येतोय. धावा 4. तो स्वतःवर नाखुश होते. त्यांना देखील ठाऊक होतं जर विकेट बनली असती तर मात्र मॅच मध्ये आणखीन पकड बनली असती. यावेळेस स्वीपचा फटका पाहायला भेटला आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण मार्कच्या माध्यमातून. 1 धाव भेटेल. 1 धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा. यावेळेसला बॅटची एज घेतली आणि थोडीशी घाई पाहायला भेटली. राजन प्रजापतीला मात्र मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या रूपात फलंदाज माघारी परत आहे. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला भेटली रत्नेश यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला आकाशच्या बॅट मध्ये परंतु एकच धाव भेटेल. 1 धावाने पुढे जाईल धाव संख्या. नवीन फलंदाज बॅटिंग साठी घनश्याम शिंदे.
फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन पाहायला भेटलं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मात्र मैदानात खेळत असताना 18 धावा झाल्यात. 18 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपदावर आहे. बॉल जर पाहिले तर 5 चेंडू झालेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस स्वीप घेण्याचा प्रयत्न होता घनश्याम यांचा, परंतु शर्यतीचा वेध घेतला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली या ओव्हर मध्ये. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील भेटलाय मयूरच्या गोलंदाजीवर. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. एकता बॉईज आपल्याला 4 ओव्हर टाकण्यासाठी 18 मिनिटांचा अवधी दिला जातोय. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचंय. वेळेचं बंधन आहे आपल्याला. आज देखील 9 सामने खेळवायचे. दुसरीच मॅच मैदानात रंगताना दिसते. का चांगली लढत एके बाजूला पाहायला गेला तर एकता बॉईज संघ, तर दुसऱ्या बाजूला अंडरम क्रिकेट गाजवणारा संघ अधिरा सत्यविनायक कामोटे. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीवर मंथन सज्ज झालंय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. मंथन याच्या माध्यमातून पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने आला. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि या स्पर्धेत पाहिलंय की जेव्हा जेव्हा ऑब्रेक चेंडू झालाय तेव्हा तेव्हा बॅट्समनला प्रश्न विचारला जातोय. तर जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्सला वारंवार इथे कळवण्यात येते आपल्याला, खास करून एकता बॉईज संघ. चला देवा, विनंती असेल आपल्याला जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन आहे आपल्याला. यावेळेस पहा आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला भेटला मंथनच्या माध्यमातून. युवा खेळाडू आहेत, नालासोपाराचा खेळाडू, एवढा प्रवास करून विक्रोळीत दाखल झालेत याच गोलंदाजीसाठी. यावेळेला देखील सन्मान दिला. थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली तिकडे आणि त्याचा फायदा उचलला बॅटरने. येतोय चौकार. धावा मिळतील 4. यावेळेस पुढे स्टेप आउट झाले. तेवढा चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं तिकडे. एक धाव भेटेल, एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. 23 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगती पदावर असताना गोलंदाज मंथनचं. चांगले खेळाडू एका बाजूला पाहायला गेलं तर एकता बॉईज संघ नालासोपाराहून आलाय. प्रशांत घरातला देखील या संघात कित्येक वेळा पाहायला भेटलंय.
ओरम क्रिकेट देखील गाजवलाय, अंडरम क्रिकेट देखील गाजवलाय. सुमित डेके नालासोपाराचा खेळाडू. त्याचबरोबर पाहायला गेलं तर अंडरम क्रिकेट देखील नालासोपाराच्या खेळाडूंनी गाजवलेलं. माझ्या मते 4 ते 5 वर्षापूर्वी गणेश गोयनकर असतील, सुमित डेकडे यावर पंच मात्र दंडित करतील. गोलंदाजाला अवांतरची एक एक्स्ट्राची धाव, वाईट +1 अशा 2 धावांनी स्कोर पुढे जाईल. 25 धावा झाल्यात. 4 चेंडू 25 धावा. अजून देखील पाहायला गेलं तर एकता बॉईजचा संघ मॅच मध्ये आहे, परंतु सत्यविनायक कामोडे संघाला प्रयत्न करावा लागेल. बल्लीवर मात्र दारोमदार आहे. का जबरदस्त फटका पाहायला भेटला. पंच दंडित करतील गोलंदाजाला. असे नो+1 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. आतापर्यंत मंथन चांगली गोलंदाजी करत होते. एक चौकार आलेला, परंतु पहिले 2 चेंडू जबरदस्त होते. त्याच्यानंतर थोडस दडपण पाहायला भेटलं. चुकीची लाईन लेन पाहायला भेटली आणि तेच वारंवार पाहायला भेटते. आणखीन एक एक्स्ट्राची धाव, स्कोर 1 धावाने पुढे जाईल. अशा चुकी करून मात्र तुम्हाला चालणार नाही. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी चुकी झाली घनश्याम शिंदे कडून आणि मैदान सोडावं लागतंय पप्पूला. बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज बाद होतोय. एक मोठा झटका अधिराज सत्यविनायक कामोडे संघाला, परंतु चांगला कमबॅक पाहायला भेटतंय एकता बॉईज विरार. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग साठी. स्ट्राईकला बघू शकतो आपण ऋतिकला. स्कोर पाहिला तर 28 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू. यावेळेस स्कूप खेळायचा प्रयत्न सुरू होता, परंतु चांगला चेंडू पाहायला भेटला मंथनच्या माध्यमात. डॉट चेंडू मात्र ओव्हरची सांगता होते. 3 षटक सोबत्या अखेर 28 धावा. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. चला वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. एकता बॉईज विरार संघ.
हॅलो, बॅटिंग पॉवरला मात्र सुरुवात होते. गोलंदाजीवर वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मयूर पाटील सज्ज झालेत. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला. आकाश गुरव बल्लीच्या बॅट मधनं येतोय चौकार. ज्या फटक्यांसाठी मात्र आकाश ओळखला जातो त्याच फटक्यांची गरज आहे आणि तसंच फटकेबाजी करत असताना यावेळेत आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु तेवढं चांगलं फिल्डिंग पाहायला भेटली तिकडे रत्नेश यांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांता होते. 32 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 52 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस थोडीशी चुकी पाहायला भेटली आणि मोठा विकेट तंबूच्या आसराला परततोय. आकाश गुरव बल्लीला मात्र मैदान सोडावं लागतंय. मोठा झटका लागतोय अधिरा सत्यविनायक कामोडे संघाला. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर घनश्याम शिंदेने थोडीशी चुकी केली, घाई केली आणि प्रयत्न करत असताना मात्र मैदान सोडावं लागलं. तदनंतर आकाश देखील दारोमदार होता त्यांच्यावर आणि बॉक्स आउटच्या रूपात आकाशला देखील माघारी परतावं लागतंय. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय आकाशची जागा घेण्यासाठी. हेनॉय कुमार एक जबरदस्त खेळाडू, चेंबूरचा चीता म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर संघामध्ये जागा घेतली. जतीन गावंड असेल, त्याचबरोबर हेनॉय असेल. यावेळेस बॅटिंग करत असताना रिव्हर्स खेळले आणि रिव्हर्स चा फटका खेळत असताना मैदान सोडावा लागेल बॉक्स आउटच्या रूपात. हेनॉय देखील माघारी परततायत पहिला चेंडूचा सामना करत असताना. नवीन फलंदाज बॅटिंग साठी येतोय. सुशांत येतोय बॅटिंगला. हॅट्रिकवर असेल गोलंदाज. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवंतर एक्स्ट्राचे 1 धाव. 1 धावाने स्कोर पुढे जाईल. आता मात्र प्रयत्न करावा लागेल सुशांतला. या ओव्हर मध्ये जर 2 चौकार आले तर नक्कीच मॅच मध्ये येतील. एक धाव येते. 1 धावाने स्कोर पुढे जातोय. 34 धावा झाल्यात. 1 टू गो शेवटचा चेंडू आहे. अजून देखील 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईकला बघू शकतो आपण. ऋतिकला प्रयत्न करताय परंतु हवेत होता चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय आणि धाव भेटेल. 1 धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 35 धावा झाल्यात आणि 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. 52 धावांचा टार्गेट होता. सुरुवात जर पाहिली तर 2 चेंडू 10 धावा होत्या. तदनंतर
चांगली गोलंदाजी केली गोलंदाजांनी, प्रभावित कामगिरी तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटली. देवा तदनंतर मयूर पाटीलच्या 2 ओव्हर आणि मंथनने देखील प्रभावित केलंय. तर 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना गोलंदाजीवर विवेक पांडे येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला बघू शकतो आपण ऋतिकला, नॉन स्ट्राईकला सुशांत. कंपल्सरी चेस असेल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. 17 धावा तुम्हाला कराव्याच लागतील विजयासाठी. यावेळेस पुढे सरसावले जरूर होते, परंतु पंच काय होतील, पिचिंग लेग साइडच्या बाहेर होते आणि पंचांनी मात्र वाईटचा करार दिलाय आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू घेतला जातो इकडे. वाईट चेंडू असेल आणि रिव्ह्यू गमावला जातोय. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सज्ज झाले. पुढे स्टेप आउट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. फॉलो थ्रू मध्ये विकेटची संधी आहे. इकडे पंचांकडे अपील केली जाते आणि पंच करार देतील आउट. फलंदाज होतोय बाद. ऋतिकला मात्र मैदान सोडावं लागतंय. चांगला चेंडू पाहायला भेटला, परंतु तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण देखील आपल्या गोलंदाजीवर पाहायला भेटला विवेकचा. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला, त्यानंतर रत्नेशने कोणती चुकी केली नाही. नॉन स्ट्राईकला बॅटिंगला येतोय सुमित, स्ट्राईकला सुशांत. यावेळेस चांगला जज पाहायला भेटला सुशांत यांच्या माध्यमातून. अवांतर एक एक्स्ट्राची धाव, एका धावाने स्कोर पुढे जाईल. 37 धावा, 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावांची गरज असताना बॅटिंग करत असताना सुशांत. रिवर्स घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला चेंडूने. मॅडी तिकडे पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव भेटेल. पंच काय होतील, लेग बाईच्या रूपात 1 धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 38 धावा, 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. 14 धावांची गरज असताना पाहायला गेलं तर 3 चौकारांची गरज आहे मैदानात.
यावेळेस स्कूप केलाय, वा जबरदस्त फटका पाहायला भेटला बॅट्समन सुमितच्या माध्यमातून. 4 धावांसाठी येतोय चौकार. मॅच जर पाहिली तर 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. एकदा बॉईज विरार संघ पहिल्या दिवसात जर पाहिलं तर स्थानिक सामने देखील खूप चांगले पाहायला भेटले. शेवटचा सामना देखील रोमांचक पाहायला भेटला. 3 चेंडूवर 9 धावांची गरज असताना वाईटची एक पंजा आणि त्या पंजाने मात्र मॅच मध्ये आणलं रॉयल ब्लू स्टार संघाला. इथे थोडीशी चुकी पाहायला भेटते गोलंदाजाच्या माध्यमातून. एक एक्स्ट्राची धाव, एका धावाने स्कोर पुढे जातोय. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा असेल. यावेळेस जबरदस्त फटका मिड विकेटच्या दिशेला. सुमित यांच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. धाव मिळतील 4-4-4 येतोय चौकार. प्रेक्षकांना मात्र अशाच मॅचची आवड असते आणि तीच मॅच रंगत असताना सुमित प्रभावित कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. 2 चौकार आले. पहिला चौकार जर पाहिला तर कलात्मक फटका पाहायला भेटला. सध्याच्या काल देखील दीपक बाईंग दीपूच्या बॅटमध्ये देखील असे 2 चौकार पाहायला भेटलेले स्कूप स्टाईल आणि सुमित देखील तसा चौकार मारला. त्यानंतर मॅच मध्ये आणलं आणि एक मिड विकेटच्या दिशेने चौकार येतोय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. दोन्ही चेंडू महत्वाचे असतील. गोलंदाज यावेळेस स्टेप आउट झाले. तिकडे फिल्डर आहे. एक धाव घेतली. दुसरा धावचा प्रयत्न आणि 1+ विकेट. एक धाव जरूर असेल परंतु विकेट देखील जाते. सुमितला मैदान सोडावं लागतं. स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न होता त्यांच्याकडे परंतु रनआउटच्या रूपात माघारी परतावं लागतंय. आणि 4 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. एकता बॉईज विरार संघ. नवीन फलंदाज स्ट्राईकला बघू शकतो आपण निखिल. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकला बघू शकतो आपण निखिल. निखिलवर दारोमदार असेल. जर चौकार मारला तर हिरो होईल निखिल. आणि एक जबरदस्त फटका. काय मॅच पाहायला भेटली. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना मात्र मॅच जिंकली अधिरा सत्यविनायक कामोडे संघ. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली.
परंतु खूप चांगला खेळ एकता बॉईजच्या माध्यमातून देखील पाहायला भेटला. चांगला प्रयत्न केला. क्रिकेटचा खेळ एक संघ विजय होतो तर एक संघ पराभूत देखील होतो.